नमस्कार मैत्रिणींनो, करिश्माज किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीने अंड्याची आमटी. 2 माणसासाठी बनवणार आहे. तर आपण आता साहित्य बघूया त्यासाठी काय काय लागते ते. हे 1 चमचा जिरं आणि 1 चमचा तीळ घेतले भाजून. परत थोडंसं खोबरं, एक आल्याचा तुकडा आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीरचे देठ घेतले थोडेसे. एक कांदा भाजून घेतला आहे. 2 चमचे आमचं घरगुती लाल तिखट आहे, चटणी ते घेतले, चवीनुसार मीठ घेतले, फोडणीसाठी कांदा घेतला एक बारीक चिरून, हळद, 2 टेबलस्पून तेल घेतले, वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतल्या आणि हे 4 अंडे घेतलेत. तर हे सगळे मसाले मी भाजून घेतले. तर ते आता आपण बारीक करूया. तर बघा, मी हा मसाला बारीक करून घेतला आहे आणि एक कढई ठेवले, भांडं ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले. आपलं तेल जरासं गरम झालं का आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदा आता आपण सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया. आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. हळद तेलावरती भाजल्यावरती आता आपण याच्यामध्ये चटणी टाकून घेऊया. चटणी तेलात टाकल्यामध्ये आमटीला कलर चांगला येतो म्हणून मी चटणी तेलात टाकत्या. हे आमचं घरगुती लाल तिखट आहे. आता आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. मसाला आपण तेलामध्ये भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत. जर मसाला खाली लागायला लागला तर थोडं पाणी पण सोडू शकतो आता, म्हणजे आपला मसाला चिकटत पण नाही आणि करपत पण नाही. थोडं पाणी टाकून घेतले. आपण मसाले व्यवस्थित भाजून घेऊया. तर बघा, आता आपला मसाला भाजून झालाय. आता आपण पाणी सोडूया याच्यामध्ये. त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यावरती आता आपण त्याला चवीनुसार आधी मीठ टाकून घेते मी. त्याला उकळी येऊ दे तोपर्यंत आपण आता ह्याच्यामध्ये ही चाळून घेतले मी, ह्याच्यामध्ये वाट्या ठेवल्या, जरासं तेल लावून घेतले. आता ह्याच्यामध्ये अंडी फोडून टाकूया आपण. ह्याच्यामध्ये हे पडलेले काढून टाकते. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते मी.
थोडीशी कोथिंबीर टाकते. त्याच्यामध्ये थोडी चटणी टाकून घेऊया. आता ह्याला उकळी आल्या बघा. आता आपण हे चाळणी ह्याच्यावरती ठेवूया आणि आपण आपले अंडे वापरून घेऊया. 10 मिनिटं लागते. तर बघा आता आपण आपले अंडे शिजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया खाली. हे चमच्याने काढून याच्यामध्ये सोडायचे. बघा आता आपले आमटी खाण्यासाठी तयार झाले. तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत पण खाऊ शकते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.